नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे भोपळ्याचे घारगे. याला आपण भोपळ्याच्या घाऱ्या पण म्हणतो. चला तर मग करूया. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर मग करूया. इथे मी अर्धा काशी भोपळा घेतलेला आहे. याचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे काप करायचे आहेत. आता तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे. गाभा तेवढा खिसून घ्यायचा आहे. साल बाजूला काढायची आहे. बघू शकता तुम्ही साल काढलेली आहे बाजूला. झालेलं आहे आता आपलं खिसून. याच्यासाठी आपल्याला 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे. तो बारीक केलेला आहे. यामध्ये आता आपल्याला 1.5 वाटी गूळ घालायचा आहे व ते मीडियम गॅसवरती हलवून घ्यायचं आहे. दहा ते 15 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही पाणी सुटलेलं आहे. शिजत आलेला आहे आपला भोपळा. किती छान बघा पाणी सुटलंय. यामध्ये बारीक केलेली साखर व इलायची टाकायची आहे. हे सर्व आपल्याला हलवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही भोपळा आपला आता शिजलेला आहे. घट्ट झालेलं आहे आपलं हे मिश्रण. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये शिजवलेला भोपळा टाकायचा व ते मळून घ्यायचं आहे. पाणी वापरायचं नाही. अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. झालेलं आहे मळून. चला तर मग करूया आता आपण घारगे. छोटे छोटे गोळे घेऊन अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. नैवेद्य एवढे. झालेलं आहे लाटून. चला तर मग आता आपण हे घारगे तळून घेऊया तेल तापल्यानंतर. मीडियम गॅसवरती हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. दिसायला तर खूप छान दिसतायत. तुम्ही पण नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.